शुभ दिवस वगैरे असं काही नसतं. आपण कार्य करू तो दिवस शुभ आणि ती वेळ शुभ मुहूर्त. आपल्या नात्यामध्ये गैरसमज शिरकाव करायला लागला तर त्याला वेळीच रोखा. आपलं नातं विश्वासाच्या पायावर उभारलेलं हवं. म्हणजे मग कोणीही तिसरा येऊन आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. आम्ही आहोत आणि कायम असो. स्वामी, फक्त माझ्यासोबत नाही, माझ्या नंतरही माझ्या घरासोबत राहा. माझ्या नंतरच्या प्रत्येक पिढीवर आपली कृपा कायम असू दे स्वामी. तुला अभिवचन देतो की तुझ्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला आम्ही दर्शन देऊ.